मुंबईमध्ये महापौर दालनामध्ये मानपमान नाट्य रंगलं। गटनेत्यांना अँटी चेंबरमध्ये बसायला सांगितलं आणि महापौरांच्या उपस्थितीमध्ये अमेय घोलेंनी सूचना केल्या। अशा सूचना या अवमानकारक आहेत, किशोरी पेडणेकर म्हटल्यात। तर मुंबईच्या महापौर दालनामध्ये गटनेत्यांच्या बैठकीला उपस्थित असलेल्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर आणि अन्य गटनेत्यांना शिवसेनेचे अमेय घोले यांनी अँटी चेंबरमध्ये बसण्यास सांगितल्यानं महापालिकेमध्ये हे मानपमान नाट्य रंगलं। मात्र किशोरी पेडणेकर यांचे हे आरोप महापौर रितू तावडे यांनी फेटाळून लावले। या सभा चालवण्यासाठी इम्पॉर्टंट असतात आणि मुंबईसाठी इम्पॉर्टंट आहे। त्यांनी बोलवल्यानंतर लगेच जायलाच पाहिजे। आम्ही गेलो, मी स्वतः होती, अमयनी सगळ्यांना बोलवलं आणि मी एवढं म्हटलं पण की अरे गटनेत्यांची मीटिंग आहे आणि आम्हाला महापौरांशी बोलायचं आहे। शांत बसलो, नाही आम्हाला महापौरांची वैयक्तिक बोलायचं आहे। मी म्हटलं ठीक आहे, आम्ही बसतो इकडे, तुम्ही अँटी चेंबरमध्ये जा आणि जे बोलायचं आहे ते बोला, काही हरकत नाही। 10 मिनटं उशीर चालेल, नाही आम्हाला इथेच बोलायचं आहे। तर मीच म्हटलं म्हणजे आम्ही उठायचं आहे का? इथेच बोलायचं आहे, त्यांच्याशीच बोलायचं, तर मग आम्ही सगळे गटनेते उठायचं आहे का? नाही ते महापौर ठरवतील। महापौरांकडे बघितलं, नाही थांबा तिकडे। मी म्हटलं आम्हाला जे बोलवलात ते ह्याच्यासाठी बोलवलात का? पण अपमान करायचा तुम्हाला अधिकार दिला। किशोरीताईंनी खरोखर प्रत्येक स्टेटमेंट देताना अगदी विचार करून द्यावं। ह्या ठिकाणी असा काही अपमान त्यांचा माझ्या दालनामध्ये झालेला नाही आहे। किशोरीताईंना आम्ही एवढंच सांगितलं, अमेय घोलेंनी एक महत्त्वाचा विषय महायुतीचा इथे करायचा आहे, तुम्ही फक्त अँटी चेंबरमध्ये बसा। अँटी चेंबर हे महापौरांच्या दालनाचा बाहेरचा तर पार्ट नाही आहे ना। अँटी चेंबर हे उलट आपण विशेष व्यक्तींना त्या ठिकाणी बसायला देतो, सांगतो की तुम्ही वेटिंग रूममध्ये तिथे अँटी चेंबरमध्ये बसा। किशोरीताई उभ्या राहिल्यात, बोलल्यात सुद्धा की ठीक आहे तुमचं होऊ दे, मी येते असं बोलून ते आतही गेल्यात अँटी चेंबरमध्ये। त्यांच्याबरोबर अमरीन म्हणून समाजवादीच्या नगरसेविका पण आतमध्ये गेल्यात। 10 मिनिटांनी असं काय झालं माहीत नाही, त्या आल्यात बाहेर आणि त्या सरळ बाहेर निघून गेल्या। त्यावेळी मी त्यांना थांबवलं, ताई थांबा, आपल्याला विषय घ्यायचे आहेत। पण किशोरीताई तिकडून तडातडा बाहेर निघून गेल्यात। तर त्यांच्याकडे काहीच विषय राहिलेले नाही आहेत। तर अशा पद्धतीने एखाद्या विषयाला दुसऱ्या बाजूनी वळण देऊन कसं समोर आणायचं आणि सगळ्या मुंबईकर लोकांची दिशाभूल करायची, हा एक कलमी कार्यक्रम आता सध्या किशोरीताईंकडे राहिलेला आहे।